मुलांनो, स्वागत आहे तुमचं शाळेतील गोष्टी या चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत कबूतर आणि भांडखोर कोंबडे। एक काळाची गोष्ट आहे। एक माणूस एका गावात राहत होता। त्याच्याकडे 2 कोंबडे होते। एक दिवस तो बाजारातून येत असताना त्याला एक माणूस कबूतर पक्षी विकत असताना दिसतो। त्याने विचार केला, माझ्या मुलांना हा पक्षी खूप आवडेल आणि त्यांना छान वाटेल। त्याने तो कबूतर पक्षी खरेदी केला आणि आपल्या घरी घेऊन आला। त्याने कबूतर पक्षाला कोंबड्यांबरोबर ठेवायचा निर्णय घेतला, पण कोंबडे कबूतर पक्षाला त्रास देत होते। कोंबडे त्याच्या मागे मागे जात आणि त्याला आपल्या टोचीने मारत असे। एकदा कबूतर पक्षाने विचार केला की हे मला का त्रास देतात, मी त्यांच्यासाठी नवीन आणि अनोळखी आहे असे समजून हे माझ्याशी वाईट वागतात वाटतं। एक दिवस कबूतर पक्षाने पाहिले की ते दोन्ही कोंबडे एकमेकांमध्ये भांडत होते, एकमेकांना आपल्या चोचींनी वार करत होते। तेव्हा तो स्वतःशीच म्हटला की मला त्यांच्या वागण्याचे दुःख वाटून घेता कामा नये, मला त्यांच्या वागण्याची तक्रार पण करायला नको। हे मला चोचींनी मारत आहेत, मी हे पाहू शकतो की हे एकमेकांमध्ये देखील लढाई करतात। हा तर त्यांचा स्वभावच आहे। आपण इच्छा असूनही कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही। तात्पर्य हेच, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही। मुलांनो, अशाच नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।